या व्हिडिओमध्ये आपण ओमकार सुभाष पवार याची नवीन खरेदी राया या रायाबद्दल माहिती घेऊया। नमस्कार मंडळी, आठवणीतील एक प्रवास या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्यासोबत आहे आता ओमकार सुभाष पवार। तुझ्याबद्दल सांग आम्हाला। सर्वप्रथम दादा तुला पण नमस्कार। माझं पूर्ण नाव ओमकार स्वप्नाली सुभाष पवार, प्रॉपर राहतो दाबोळेमध्ये, रत्नागिरी जिल्हा। खरं म्हणायला गेलो तर मी करतो पार्ट टाईम जॉब वगैरे करतो, ड्रायव्हर आहे, माझी स्वतःची गाडी आहे, नमन वगैरे करतो, आयुर्वेदिक औषधं वगैरे देतो, रिझल्ट वगैरे चांगले आहेत बऱ्यापैकी, म्हणजे झाले आता 2.5-3 महिने चालू आहेत, जबरदस्त रिझल्ट वगैरे आहेत। अक्षरशः म्हणायला गेलो तर मला वेळ पण कमी पडतो जॉबच्या ह्याच्यातून, म्हणजे पार्ट टाईम करतो त्याच्यामधून, असं आहे सर्व काही। या शर्यत क्षेत्रामध्ये आवड कशी निर्माण झाली? पहिला तू आयुर्वेदिकचं करायचा, आयुर्वेदिक पार्ट टाईम करायचा। यस। मग या शर्यत क्षेत्रामध्ये येण्याचं कारण? शर्यत क्षेत्रामध्ये येण्याचं मागचं कारण म्हणजे काय की माझी गाडी भाड्याला असते कायम, म्हणजे आज माझे बरेचसे मित्र, माझे जेवढे सर्व मित्रमंडळी आहेत, जेवढे बैलगाडा मालक आहेत, जेवढी बैल आहेत, ते सगळे माझे मित्रमंडळी आहेत। आणि खरं म्हणायला गेलो तर चांगला सपोर्ट मला त्यांचा आहे, आणि की म्हटलं की स्वतः पण आपण काहीतरी याच्यामध्ये इन्वॉल्व झालो तर आपण तरी बघूया नाद म्हणजे काय असं। ते एक आलो याच्यामध्ये उतरायच्या मागचं कारण हा आपला राया म्हणून नवीन खरेदी केला आहे, कराडमधून खरेदी केला आहे, पाटण गावाच्या जवळच आहे, तर तिकडून खरेदी केला आहे। हा घ्यायच्या मागचं कारण होतं की असंच एक स्वप्न होतं की एक आपल्या दावणीला पण मोठ्या दावणीचं जनावर असावं म्हणून एक स्वप्न होतं। तर मोठा लक्ष एक आहे आपला महाराष्ट्राचा किंग ज्याला ओळखलं जातं, त्याच्या दावणीतून एक वासरू आलं होतं, त्याचा व्यवहार आपला थोडासा तुटला काही कारणास्तव, म्हणजे थोडंसं, आणि मग नंतरला एका रात्रीमध्ये आपण हे करून रायाला खरेदी केला। काय बघून तुम्ही बैल खरेदी केलात? रायाचे पहिले व्हिडिओ आले आपल्याला, आता कालच घेतला आहे बैल, रायाचे पहिले व्हिडिओ आले आपल्याला, आणि व्हिडिओमधून बघितलं तर माझे म्हणजे बैलगाडी क्षेत्रामधले मित्र म्हणायला गेले तर सर्वच आहेत, आणि ज्यानं मी सांगितलं म्हणजे जसं की प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतरी गुरु असतो, तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये मला जसे गुरु लाभले, स्वर्गवासी सागर बैलाचे मालक, साखरपावले, भडकंबावले, पप्यादा लाड, आणि माझे सर्व सहकारी मित्र, आता बरेचसे मित्र आहेत। आणि दुसरा म्हणजे माझा जीवलग, जीवाचा जीव म्हणजे म्हणायला गेलं तर निलेश दादा नागवेकर, असे माझे मित्र आहेत। तर मग पप्यादांनी मला सांगितलं की असं एक वासरू आलं ओमकार, आपण घेऊया। तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं दादा, म्हटलं तुमच्यावर एक विश्वास ठेवतो, आणि म्हटलं ह्या विश्वासाला म्हटलं चालना म्हटलं तुम्ही द्यायचं म्हटलं काम आहे, म्हणून मग व्हिडिओ वगैरे बघितल्या। तर त्यांना विचारलं 1-2 वेळा की पप्यादा नक्की आपल्याकडे काम करेल काय? ते बोलले तू घे, मग बघूया आपण, जोपासना वगैरे व्यवस्थित कर, त्याची होऊन जाईल मग। असं मग ते प्लॅनिंग करून व्हिडिओ वगैरे बघितल्या, एका रात्रीमध्ये झाला प्लॅनिंग, आणि मग घ्यायचा निर्णय ठरवला। अक्षरशः पप्पांना पण बोललो मग की घ्यायचं आहे म्हणून, पण ज्यावेळी घ्यायचं होतं ते दुसरं वासरू होतं, आणि अचानक प्लॅनिंग ठरून हा तिसराच घेऊन आलो, असा विषय झाला। आणि आता बरेच आपल्या कोकणातील मोठ्या लोकांची नावं घेतलीच नाही, त्यांच्या नियोजनातून या वासराची खरेदी झाली। नक्कीच, आणि होणार सुद्धा, पुढचे सुद्धा प्लॅनिंग वगैरे आहेत। तो आपला राया त्यांच्या हिशोबातच पडणार कायम, आणि असं नाही की बरेच जणांचे मला मॅसेजसुद्धा आले माझ्या मित्रांचे की ओमकार दादा आम्हाला राया देशील काय, मैदान पळवायला वगैरे, फेरा वगैरे देशील काय, तालीम वगैरे देशील काय? नक्कीच, आताचं ते दुसरा म्हणजे तिसरा दाता तर रात्रीच त्यानं टाकलं नाही, कालच्या रात्री। नक्कीच असं की कोणाला नाराज नाही, आणि माझी मेन म्हणजे चुरस नाही कोणाबद्दल की का घेतला आहे, किंवा कोणाबद्दल तरी चुरस आहे मैदानात, कुठच्या व्यक्तीसोबत, कुठच्या मालकासोबत, असं काय नाही। एक एन्जॉयमेंट म्हणून स्वतः, भले त्यानं गट, म्हणजे माझं स्वप्न एकच आहे की त्यांना मी आणला आहे, त्याची जोपासना नक्कीच चालू आहे, नियोजन तर करणारच आहे त्याचं पुढचं पप्यादाच्या हिशोबात, आणि मेन म्हणजे काय की तो व्यवस्थित पळावा, एवढंच माझं स्वप्न आहे। बाकी काय त्यानं गुलाल मला द्यावा, नंबर द्यावा, ही मला त्याच्याकडनं अपेक्षा पण नाही, असं आहे। आता तो फायनल वगैरे पास करून आलेला आहे, आणि आता तू बोलतोय फायनल पास करून आलाय, बरोबर। हा पहिला कुठल्या साईडला पळायचा? कराडमध्येच पळत होता पहिला, कराडमध्ये? पाटण साईडला पळायचा। कुठल्या साईडला पळतो बैल? कट्टर डावीचा आहे, फुल डावीने जोरात स्पीड झाला आहे, दोन्ही कांदी, पण डावीला लय स्पीड आहे, उजवीला कमी स्पीड लावतो। तळ वगैरे कसा बैलाचा? तळ वगैरे व्हिडिओमध्ये बघितला, जबरदस्त आहे, त्याच्या लेटेस्ट व्हिडिओ आहेत सगळ्या, आता जे बघितल्यात ना, 5 ते 6 व्हिडिओ बघितल्या, लेटेस्ट व्हिडिओ आहेत। ॲक्च्युली त्याचं कसं झालं आहे, थोडंसं तब्येत कमी झाली, कारण की रमेश दादा भिंगारदेवे म्हणून आहेत, त्यांच्याकडून आपण खरेदी केला। तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामध्ये मुलगा एक एक्झाम चालू आहे 10वीची,
तर तो मुलगा कायम बैलाच्या मागं असतो म्हणून त्यांना इमर्जन्सीमध्ये ह्याला विकावं लागलं, म्हणून मग तो आपल्याला आपण घेतलेला आहे, तो खरेदी केला. आणि कुठल्या जातीमध्ये बैल भेटला? हा आपल्याला धनगरी खिलारमध्ये आहे, प्रॉपर धनगरी धनगरी खिलार. खिलार. पप्यादांची एक पारख म्हणजे एकदम चांगली जबरदस्त असेल. जबरदस्त. म्हणजे त्यांनी जे मला पहिलं वासरू दाखवलेलं ते पण मला बोललेले की मी व्यवहाराला असं बसलेलो त्यांच्यासोबतच, तर समोरची व्यक्ती होती, नाव नाही सांगत त्यांचं, तर ते पण दादा चांगले आहेत, असं काय नाही म्हणायचं नाही, म्हणजे व्यवस्थित आहे, बैलगाडा मालक व्यवस्थित चांगले. तर त्यांच्यासोबत बसलेलो आणि ते मला बोलले की ओमकार बाबा बघ आता बैल बघितल्यास, त्या बैलाचं व्हिडिओ पण बघितलेलं, मोठ्या मोठ्या बैलांसोबत पळालेलं होतं वासरू. तर म्हटलं बैल काय म्हटलं चालवून बघायचं नाही मला किंवा काय नाही, म्हटलं व्यवस्थित म्हटलं बसून एक व्यवहार करायसाठी आपण आलेलो आहे. तर पप्पादा बोलले मग बोल काय ते, म्हटलं नाही, म्हटलं मी काय बोलणार नाही, म्हटलं मला काय ह्याच्यात विषयच बोलता येत नाही, तुमचं तुम्ही म्हटलं व्यवहार करून द्या, म्हटलं वासरू म्हटलं माझं नाही, एक आपलं आहे म्हणून समजायचं, किंवा मी खरेदी करणार आहे म्हणून मी सगळं नियोजन वगैरे कसलं काय लावणार नाही, मला फक्त नाद आहे, एक जोपासायचं आहे म्हणूनसाठी म्हटलं मी एन्जॉय म्हणून घेतलं. ते सुद्धा जबरदस्त डावीचं वासरू होतं. बघ काल खरेदी झाली आणि आता आपण या नंदीची किंमत नाही करत, त्यामुळे मी किंमत नाही सांगत किती रुपये आहे. बरोबर. अजून काय सांगशील याच्याबद्दल? बघा या नंदीने आता पोच बघ कशी दिली. रायाचं खरं सांगायला गेलं ना तर म्हणजे ज्यावेळी मी त्याला बघितला, माझी गाडी पार्किंग केली आणि खरोखर रमेश दादा जे आले समोरून गाडी घेऊन, त्यांनी पण एक क्षणातच आले, म्हणजे आम्ही त्यांना सांगितलेलं 6 वाजता फोन करून की दादा आम्ही अमक्या म्हणजे घाट चढतोय, आंबा घाट चढतोय, तर या तुम्ही. बोलले ठीक आहे चालते येतो करून. आणि ज्यावेळी मी माझी गाडी पार्किंग केली, समोरून त्यांचीसुद्धा गाडी आली आणि त्याचं तोंड काय बघितलंच ना, म्हणजे चेहरा मला दिसलाच नाही रायाचा खरं म्हणायला गेलं तर मग त्याला बॅकसाईडनी बघितला तर माझ्या मनातच बसला. मग माझी गाडी लावली मग आम्ही रस्सी वगैरे काढली, गाडीतून नारळ वगैरे सगळ्या काही गोष्टी काढल्या. म्हटलं आता बघूया, तर गाडीतून उतरला आणि त्यांनी माळावर नेऊन उभा केलेला होता. माझे मित्र होते, सहकारी मित्र, पप्प्यादा पण होते. तर मग त्यांनी पकडून ठेवलेला वासराला आणि मग बघितलं तर पप्प्यादा मला सारखे म्हणत ओमकार तुला आवडला आहे काय, म्हटलं ह्याच्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीत बोललो. तर मग त्यांनी मला सांगितलं की बघ वासरू चांगला असेल तर तुझ्या हिशोबात घ्या, आता व्यवहार आपण केला आहे, आता काय एवढा काय विषय नाही. तर म्हटलं नाही तसा काय विषय नाही, म्हटलं वासरू आपण बघितलेलं आहे, एकदा घ्यायचं ठरलं आहे ना, म्हटलं घ्यायचं आहे. आणि त्याला आणलं का नाही माझ्या दावणीत, तर अक्षरशः माझ्यापेक्षा माझी फॅमिली, माझा मोठा भाऊ श्रीपत पवार असतो मुंबईला, तो पण नादच आहे त्याला बैलाचा पण. त्यानं तर एवढा खुश झाला त्यांना बघून, म्हणजे फोटोज वगैरे बघून अक्षरशः दिवाना झाला. मला मुंबईतनं फोन वगैरे केलं की कसं आहे, काय आहे वासरू, व्यवस्थित आहे काय, म्हटलं चांगलं आहे जातीचं वगैरे. तर मग आणि घरात पप्पांची तर रिॲक्शन्स वेगळ्याच होत्या. एक खरोखर मला सुद्धा अभिमान वाटला की काहीतरी मी चांगलं केलं कुठेतरी, त्याच्यामुळे नक्कीच. आणि मी त्याच्याकडे बघतच नाही पहिली गोष्ट. आता बांधायचं वगैरे सगळं काम आमचं घरामध्ये आजी, पाणी उद्योग वगैरे सगळं जसं रायाचं करते तसं आमची घरची लक्ष्मी, जिनं गेले 2 वर्ष नमनमध्ये काम करून माझंसुद्धा नाव रोशन केलं, जसं स्वतःचं नाव आणि नमनाचं पण नाव रोशन केलं, नमन मोरडे नमन मंडळाचं. तर तिचंसुद्धा सगळं ती आमच्या आई सगळं करते, म्हातारी आई. तसं रायाचं पण सगळी जोपासना मम्मी, पप्पा, आजी, दादा वगैरे आता आहे. दादा मुंबईलाच आहे पण हे 3 जण घरचे जबरदस्त करतात, असं आहे. बघा मित्रांनो ना, ओमकारची नवीन खरेदी राया, हा राया येतो धनगरी किल्लारमध्ये. धनगरी किल्लार तुम्ही का घेतलात? धनगरी किल्लार घेण्यामागचं कारण काय होतं की आपण जिथं राहतोय कोकण आहे बरोबर, आणि कोकणामध्ये कसं असतं आहे की 6 महिने ऊन पडण्याचं, म्हणजे ऊन जास्त हे जबरदस्त असतं. आपल्याला अक्षरशः आपण सुद्धा बाहेर पडलो, एक तासभर जरी बाहेर थांबलो तरी आपली स्किन चेंज होते, म्हणजे काळा कलर पडतो आपल्याला सुद्धा. तर त्याच्यामुळे कसं वातावरण सूट होण्यामागचं ज्या ठिकाणचं क्लायमेट असतं का नाही, ते क्लायमेट सूट होण्यासाठी कसं धनगरी खिल्लारची जी जात आहे का नाही, त्यामुळे आपण रायाला त्याच्या जातीमध्ये जसं म्हणायला गेलं मोठा लक्षासुद्धा धनगरी खिल्लारमध्येच आपला पडतो. हां, आणि या ज्या खिल्लार जाती आहेत हां त्यामध्ये बरेच जाती आहेत खिल्लारमध्ये. आणि ही लोक बोलतात, मोठे लोक पण बोलले की जी धनगरी खिल्लार आहे ती जास्त ठिकून पळते जास्त. आणि म्हणायला गेलं का नाही रागिष्ट पण जोरात असतात, आणि ज्यांचं ते पळण्याचं जे दृष्टिकोन बघायला गेलं तर वेगळंच असतं. एक सरळ म्हणजे जोरात पिकअप लावणं म्हणा, हे त्यांचं जोरात असतं. असं की नाही की खिल्लार जाती लावत नाहीत, सर्व बैल सर्व नंदी जोरातच पळतात असं नाही. पण ह्याच्या मागचं घेण्यामागचं कारण म्हणजे थोडासा अभ्यास करूनच थोडंसं घेतला असा विषय. आणि या बैलाच्या पूर्ण या स्ट्रक्चरबद्दल काय सांग? स्ट्रक्चरबद्दल सांगायला गेलो ना तर आता आहे तो 2 दात पूर्ण, 3रा दात लावला नाही त्यानं, 3रा दात नेमकाच पडला आहे. आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे पूर्ण तो आहे साईजला कमी, पण उभा राहतो ना त्याची लांबी म्हणायला गेलं तर म्हणजे ज्यावेळी स्ट्रेच होतो त्यावेळी स्ट्रेच भरपूर होतो, आणि पळताना सुद्धा आहे ना तो स्प्रिंगसारखा ताणतो.
कारण की बघितलं आहे. आणि दुसरं त्याचं जे गळवड आहे का नाही, मानेचं जे गळवड म्हणा गेलं तर निमुळतं आहे. म्हणजे 2 स्पॉटमध्ये आहे, एक वीत थोडंसं आहे आणि त्याच्या खालती थोडंसं आहे. आणि बोलतात की कमी गळवड. जर तुझा म्हणजे तुम्ही बैल खरेदी करताय तर पूर्ण असा बैल बघूनच खरेदी करतात. बरोबर. हे जी मान आहे बैलाची ती पण कमी पाहिजे. आणि शेपूट पण आहे ना, त्या पाठचे गुडघे तिथे आहे आणि बरोबर याचं स्ट्रक्चर वगैरे मी पण बघितलं. बैल जागेवर आहे, परफेक्ट एकदम आहे. आणि वशिंड वगैरे म्हणा गेलं का नाही, आत्ता दुसरा बैल एवढं वशिंड लावणं म्हणजे नॉट पॉसिबल. म्हणजे माझ्या मते तरी मी बघितले बरेचशी वासरं तर एवढी वशिंडवाली नाहीत. त्याचं शिंगाचं म्हणा गेलं तर शिंग बघा एकदम पूर्ण टोकदार आहे. म्हणजे अशी पाठीमागं बनवली ती नॉर्मल, पण त्याची प्रॉपर तेवढीच आहेत की नॉर्मल बघता पण त्यांना शेप दिला आहे, वरून घासलेले आहेत कारण कलर वगैरे केला असा विषय. त्याचं तोंड पण बघायला गेलं बघा जिथल्या तिथंच आहे थोडंसं. आणि स्वभाव आहे ना त्याचा प्रेमळ आहे. आपली माणसांना जरी आवाज दिला राया म्हटलं की लगेच थांबतो. पण त्याचं एक होणार आहे की आता जसा तो आपल्या इकडच्या क्लायमेटमध्ये आला आहे नक्कीच तो रागीस्ट होणार एवढी गॅरंटी आहे. कारण की मलासुद्धा आता गाडी वगैरे घेऊन आलो मी जवळ, बाईकने आलो घरी किंवा त्याच्याजवळ जर जाताना रस्सी पकडून जातो. कारण की थोडासा आहे तो, मालकाने सांगितलं आहे थोडासा दावणीवरती मस्ती करतो. आता तुम्ही याचं नाव तुम्ही ठेवलात, राया नाव ठेवलात. हो. त्याबद्दल काय सांगशील? हेच का नाव निवडलं होतं? हे नाव निवडण्यामागचं कारण की पहिला ज्यावेळी आम्ही बघितला तर त्या व्हिडिओमध्ये नाव त्याचं भावड्या म्हणून नाव होतं आणि जोडीला सुंदर म्हणून पळाला होता. नितीन ड्रायव्हरांचा एक व्हिडिओ आला होता आणि व्हिडिओ बघितल्यानंतरला फोटो पण बघितले त्याचे. तर बघितला तर फोटोमध्ये लई लहान वाटत होता. तर म्हटलं काय करूया. तर मग मित्रांना विचारलं, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण चर्चा चालू होती की वासरू घ्यायचं चाललं नियोजन. तर बोलले की विश्वास नव्हता त्यांना की नक्की मी खरोखर घेईन काय म्हणून. तर माझा जो मित्र आहे मानव कोटकर म्हणून, तर त्याला मेसेज टाकला की मानव असं एक वासरू आपण बघितलं आहे तर काय करूया. एका रात्रीमध्ये झालं प्लॅनिंग. तर मग तो नाव काय पहिलं विचारलं त्यानंसुद्धा. तर म्हटलं भावड्या म्हणून त्याचं नाव आहे. पहिलं त्याचं नाव भावड्या म्हणून आहे, पण मला ते नाव योग्य वाटलं नाही. म्हटलं काहीतरी चेंज करूया नाव म्हणून. मग असं माझ्या सर्चमध्ये होतं डोक्यामध्ये, तर म्हटलं राया म्हणून ठेवूया. तर मानवला विचारलं पहिलं, कारण की तो माझ्यासोबत होता म्हणून त्यालाच बोललो. आमच्या दोघांच्यात विचार चालू होते. तर म्हटलं राया नाव कसं वाटतं. मानव बोलला जबरदस्त नाव आहे आणि अनरिलीज नाव आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये नक्कीच असेल कोणत्या तरी बैलाचं, कुठेतरी नंदीचं म्हणायला गेलं तर. पण आपल्या इकडं कोकणपट्ट्यामध्ये मोस्ट ऑफ हे नाव मी ऐकलेलं नाही अजूनपर्यंत. म्हणूनसाठी मग अनरिलीज नाव ठेवायचं मग राया. आणि नाव त्याला सूट झालं आहे कारण की त्याला जरी म्हटलं राया म्हटलं तरी तो गाडीतून बघताना सुद्धा कान लावत होता. आम्ही गाडीतून जेव्हा आणला का नाही त्यावेळी त्याकडे बघत होतो. राया म्हणून नाव आवाज देऊन थांबत आलो मध्ये राया आवाज दिला बघत होता बैल, असा विषय. आता राया कोकणामध्ये आला, पहिला कराडमध्ये होता. तिकडे कराड बिराड साईडला आहे ना ओल्या चाराची कमतरता नसते. आता आपल्या साईडला कोकणामध्ये ना कमतरता भरपूर आहे, ओला चारा भरपूर कमी आहे. तर आता तुझ्या रायाच्या पूर्ण दिवसाचं नियोजन कसं आहे? दिवसाचं नियोजन म्हणजे आपल्या दावणीला काल आला आहे, दुपारी ह्या टायमिंगला चालला आहे. 1-1:30च्या दरम्यान आम्ही उतरलो इकडं. तर थोडा म्हणजे थकलेलं होतं, वातावरण खूप होतं आणि रस्ता म्हणायला गेलो तर लय बेकार प्रवास करून. हो बेकार खूपच. आंब्याच्या खाली म्हणजे मलकापूरपासून आम्हाला यायला 2-2.5 तास लागले कारण की नवीन होता गाडीमध्ये त्याच्यामुळे. आणि गाडीमध्ये उभं राहायचं त्याचा काही प्रश्नच नाही, जबरदस्त उभा राहतो. आणि आल्यावरती त्याला वॉश वगैरे करून घेतला पूर्ण प्रॉपर, पाणी वगैरे दाखवलं. आणि आजपासून म्हणजे आता त्याच्या आजपासून म्हणजे कालपासून त्याचं चालू झालं आहे लागवड. आपण त्याला दिले म्हणजे जसं की आंबवण ज्याला म्हणतो आपण मराठी भाषेत, तसं लागवड त्याला चालू आहे. आणि 2 टाईम सकाळ संध्याकाळ, म्हणजे जास्त नाही, लिमिटेड. 1 टायमाला घालायचं ते 2 टाईम करून डिवाईड करून. म्हणजे सकाळी थोडं म्हणजे 1 टाईमचंच सकाळी थोडंसं संध्याकाळी थोडंसं. आणि ऊसाचं वाढं चालू आहे कारण की आपल्याकडे आला आहे अजून तो सुका चारा खायला मागत नाही. म्हणजे खातोय पण थोडं खातोय. तर हे आहे आपलं वाडं आहे, हत्ती गवत आपण जे म्हणतो, हिरवा चारा असतो आपल्याकडं, तो एक आहे. आणि पेंडा आणि आपलं गवत रेग्युलर असं आहे. आणि काय 3 टाईम पाणी, म्हणजे कंटिन्यू पाणीच असतं त्याला पुढ्यात नॉर्मली. आता तुझ्या रायाचं नियोजन कसं असणार पळण्याचं वगैरे? पळण्याचं नियोजन म्हणजे मैदानात एवढ्या लवकर तर अजून पाठवणार नाही आम्ही, कारण की थोडं त्याचं अजून म्हणजे जी स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर, जे पोट जे म्हणतात ना, त्याच्या पोटामध्ये अजून थोडंसं कमी आहे जेवण. कारण की आपल्याकडे प्रॉपर जोपर्यंत तो खात नाही ना, आणि अजून तयारी थोडी उतरली त्याची, कारण की ऑलरेडीच उतरलं. मालकाने सांगितलं आहे आणि की तयारी थोडी उतरवली. तयारी बनल्यावरती तुम्ही बिंदास काढा मैदानात. नॉर्मल त्याचा आपण चालवतो वगैरे त्याला सकाळी, आज सकाळी काढला होता, व्यवस्थित आहे.
बिंदास चालतोय, पाठीमागून येतो आपल्या, जसं बोलवलं की. पण कसं शेवटी मारणार म्हणल्यावरती म्हणजे अजून जरा घाबरत आहे म्हणल्यावरती काय वाटत नाही त्याच्यासोबत. दुसरी जशी गोष्ट तयारी होईल तशी जसं की त्याला रग येणार तसा तो नक्कीच फिरणार, कारण की सवय असते मारण्याची जनावरांची, असं आहे. तर नक्कीच तो येणार मागं, त्यावेळी मला एका कसराती जाणार नाही तो. दुसरी गोष्ट म्हणजे आता 7 ते 8 दिवसानंतर म्हणजे जरा बॉडी वगैरे झाली व्यवस्थित त्याची, नक्कीच होणार. तर पहिला आपला त्याचा फेरा निघणार आहे तो साखरप्यातला सर्वगाशी सागरबैलाचे मालक आहेत आपले पप्यादा, त्यांच्याकडं जो मोठा राजा म्हणून आहे, त्या राजाच्या गाड्यामध्ये पहिल्यांदाच पहिला फेरा टाकायचं नियोजन लावलेलं आहे. आणि मित्रांनी पण मला विचारलं आणि बऱ्याचशा की आम्हाला पायरा वगैरे पाहिजे, मैदानात देशील का वगैरे. तर मग नियोजनानुसार आपण नक्कीच देऊ. असं नाही की वासरू घेतलं आहे म्हणल्यावर मोठ्या बैलाच्या गाड्यातच देणार, गरिबाच्या नाही देणार, असं काय नाही. जसं माझं मराठी फक्त पटकन ती यूट्यूब चॅनल आहे, सगळं गोरगरिबांसाठी आहे, तसंच माझं वासरूसुद्धा गोरगरिबांसाठी मी पाळणार आणि गोरगरिबांसाठी देणार नक्कीच. आणि आता हे वासरू कुठल्या मैदानामध्ये पाळताना दिसेल आपल्याला? आता बघूया, कारण की फेऱ्यावरती प्लॅनिंग आहे चालू. जर राजासोबत निघालं तर राजासोबतच आपण टाकायचं नियोजन लवकरच मैदानात चालू आहे प्लॅनिंग. म्हणजे आपल्याला चिपळूणला लवकर दिसेल? नक्कीच चिपळूण साईडला दिसणार. आणि मेन म्हणजे आर्त परतला नसणार, कारण की त्याला सवय मी फक्त एक मार्गीच देणार आहे. तुझा यूट्यूब चॅनल देखील आहे आणि त्यावरती तू या शर्यतीचे व्हिडिओ टाकतोस. हो. ते कधी स्टार्ट केलंस आणि या शर्यतीचीच आवड का निर्माण झाली? खरं सांगायचं म्हटलं ना तर 2023 मध्ये मी यूट्यूब क्षेत्रामध्ये आलो होतो आणि आता 25 लागलं गेल्या महिन्यात. तर 23 मध्ये शर्यत क्षेत्रामध्ये यूट्यूब क्षेत्रामध्ये आलो आणि भांबेडला शर्यत चालू होती चिखल नांगरणीची, आणि तिथं कोकणकर सूरज आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला मित्रच आहेस पण रिस्पेक्टली तुम्ही आठवणीत एक प्रवास कोकण डायरी म्हणून तुमचं जे चॅनल आहे त्या चॅनलमध्ये तुम्ही मला मिळालात त्या मैदानामध्ये दोघंजणं. आणि एक यूट्यूब क्षेत्रामधील गुरुच मानतो मी तुम्हाला दोघांनासुद्धा. कधीही फोन केला तरी मला तुम्ही एन टायमिंगला माझा कॉल रिसीव करून मला काय प्रॉब्लेम्स असतील ते माझे सॉल्व करतात. जसं की आज मॉनिटाईज होईपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही जे सपोर्ट केलात त्याबद्दल खरोखर तुमच्या दोघांचेसुद्धा मी आभारी आहे. आणि त्यावेळी मी यूट्यूब क्षेत्रामध्ये आलो आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरण्यामागचं कारण की स्वतः मालक होण्यामागचं कारण काय की जसं की प्रत्येक मैदानामध्ये मी जातो. आज बरेचसे मैदानं मी करतो, स्वतःची गाडी पण असते, मोस्ट ऑफ मी भाडं घेऊनच जातो. तर म्हटलं सोबत चॅनल पण असतं माझ्या. मग मैदानामध्ये गेल्यावरती जसं की आता परत सांगतोच आहे मी, सागर बैल जो सगळ्यांना सोडून गेला बरोबर, त्या बैलाच्या मालकाचं जे नाव पुकारलं जातं. जसं की मी आजगणी मैदानामध्ये गेलो होतो, चिपळूणच्या मैदानातसुद्धा गेलो होतो. त्या मोठ्या मोठ्या मैदानामध्ये ज्यावेळी एका मालकाचं नाव निघतं, एका बैलाने नाव केलेलं असतं आणि त्या क्षेत्रामध्ये नाव निघतं, ते बघून मला एक खूप मोठा अभिमान आला. आज मी यूट्यूब क्षेत्रामध्ये माझं नाव निघतं आहे बरोबर, कला क्षेत्रामध्ये माझं नाव निघतं आहे, आयुर्वेदिक कंपनीमध्ये मी काम करतो आहे त्याच्यामध्ये नाव निघतं आहे. म्हणजे माझं असं आहे की मी काहीतरी केलं की त्या मागचं प्रॉपर अभ्यास करून ते कुठंतरी आपल्याला व्यवस्थित बेइज्जत होण्यापेक्षा काहीतरी चांगले 4 लोकांत इज्जत भेटणं हे माझं करण्यामागचं हे असतं, वैशिष्ट्य असतं. म्हणूनच म्हणजे आजकाल बैलगाडी क्षेत्रामध्ये माझ्यापेक्षा, आता मी काय जास्त काय मोठा नाही, पण माझ्यापेक्षा जरी लहान मुलं आहेत, कॉलेज करणारे आहेत, शाळा शिकणारे आहेत बरोबर, त्या पोरांनासुद्धा हेच सांगणं आहे की खऱ्या अर्थानं तुम्हीसुद्धा जसं की आज मी शिकतो आहे, मी खरं म्हणायला गेलो तर माझं स्वप्न अजून मोठं आहे ॲडव्होकेट बनण्याचं, पण थोडेसे वेळ लागेल पण नक्कीच पूर्ण करणार. कारण की जसं आज मी कोणतेही क्षेत्र धरलं की त्या क्षेत्रामध्ये 100% माझा स्वतःचा कुठेतरी मी झेंडा रोवायचं प्लॅनिंग करत असतो, असं माझं स्वप्न आहे. तर मुलांना पण सांगणं आहे की तुम्ही शिका, काहीतरी नाव करा, कमवा, पैसे कमवा आणि मग नादात उतरा. नुसतं ठीक आहे. आज मलासुद्धा कळतं आहे की कमेंट वगैरे असतात बऱ्याचशा मित्रांच्या वगैरे की मित्रा तू हे करतो आहेस, चांगलं करतो आहेस. आज मला अभिमान आहे त्या लोकांचासुद्धा आणि माझ्या मित्रांचासुद्धा की मी करतो आहे ते चांगलंच आहे. कारण की त्या लोकांना कुठेतरी चांगलं वाटतं आहे. जरी व्हॉट्सअपचा DP जरी चेंज केला का नाही तरी मला 10 कमेंट येतात नाईस DP म्हणून. कारण की मी कुठंतरी माझं इमेज, माझं कुठंतरी एक प्रोफाईल, इज्जत कुठंतरी मी राखली आणि 4 लोकांपर्यंत मी पोचवली. मित्रांनो, अजूनपर्यंत आहे ना भरपूर मुलाखती घेतल्या, भरपूर मैदानामध्ये गेली. 4था बैल मला दिसतोय, हा बघा झोपला, मुलाखती घेतानाच बैल झोपलाय.
बघा मित्रांनो, आपण बोललो होतो म्हणजे याच्या अगोदर शॉर्टमध्ये बोललो की बैल झोपलाय आणि याला आहे ना आवाज दिला होता आणि उठवला बैलाला. रागा नाही ना बैलानं आहे ना अक्षरशः आहे ना खुर्ची बघा ह्या साईडला टाकली. आणि आता आपण परत आहे ना कंटिन्यू करतोय. या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे ना तुझा आवडता बैल? माझा आवडता बैल माझे जिवलग मित्र निलेदादा नागवेकरांचा घरचा साज चान्या ठाकूर गब्बर. आणि वेगाचा शेवट म्हणायला गेलो तर पालीकरांची जोडी लाडक्या सावकार, हां परत श्री वगैरे आहेत. म्हणजे चान्या एक म्हणायला गेलो तर आपला जबरदस्त आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्या कोकणातली सगळीच म्हणजे बैल आहेत. असं नाही की कोणता बैल म्हणजे कोणाचा बैल असं काय नाही. सगळे जेवढे बैल आपले जे पाळतात का नाही सगळे माझे जिवलग आहेत. गावठी गटामधून सुद्धा आहेत. आपला बाबू वागदरे, कुंभारखणीवाला बाबू, त्याची सुद्धा जोडी बाळाचंदर. म्हणजे असे बरेचसे जोड आहेत. परत ह्या पट्ट्यामध्ये सुद्धा आहेत, लांजा पट्ट्यामध्ये सुद्धा हरेश मिरगल दादांचा सुद्धा बैल आहे आपल्याकडं. आता जी नवीन खरेदीचा वजीर म्हणून आहे. परत त्यांचा स्वर्गवासी रावण बैल, तो सुद्धा एक जबरदस्त वेगाचा बैल होता. असं आहे. म्हणजे काही जण बैल असे घडून गेलेत आणि काही व्यक्तीसुद्धा अशा आहेत या क्षेत्रामध्ये की त्यांना विसरू शकत नाही. आता रावण बैलसुद्धा गावठी गटामध्ये जबरदस्त त्यानं आणल्या गुलाल मारले होते. म्हणजे असे बरेचसे बैल आहेत. म्हणजे त्या मिरगलांचं नाव त्या रावणने केलं. स्टार्टिंगला जेव्हा चिखलीमध्ये त्यांनी सुरुवात केली तेव्हा रावणनी केलं. आणि अजून म्हातारपणी जो बैल पळतोय म्हणाय गेलं तर मुकेश दादा भालेकरांचा हेडमास्टर हारण्या, तो पुसेगावला गेला होता. पुसेगावला तुम्ही गेला होता? मी गेलो होतो आणि माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकली मी, शॉर्ट व्हिडिओ, की रत्नागिरीतून सुद्धा एक जोडी आले कोकणामधून. म्हणजे खरं म्हणाय गेलं तर तो मालक म्हणाय गेलं तर वेगळाच आहे मुकेश दादा भालेकर. आणि त्याचं जे प्रेम आहे का नाही बैलगाडी क्षेत्रामधलं जे बैलांचं प्रेम ते पण अफाट आहे. त्याचं स्वप्न फक्त एकच होतं की पुसेगाव मैदानात बैल फक्त फेरा मारून यावेत. आणि त्याचं माझं पण बोलणं झालं होतं. मला काही कारणास्तव जॉबमुळे येता नाही आलं. तो मला बोलला होता की माझा बैल आहे ना एक दिवस मी पुसेगावला पळवणार आणि यावर्षी त्याची जोडी पळाली आणि स्वतः ड्रायव्हर तोच बसला होता. हो ॲक्च्युली त्याच्या हाताला खिळी म्हणजे आपण जी मेक मारतो का नाही, लोखंडीची खिळी मारतो बैल बांधायला, ती लागलेली. आणि ते लागून सुद्धा त्यानं बैलगाडी पळवली स्वतः, ड्रायव्हर स्वतः राहून. म्हणजे कधी त्याला अंदाज नाही ड्रायव्हरचा. आणि बैलगाडी बांधताना मी तिथं स्वतः उभा होतो पूर्ण प्रॉपर बांधेपर्यंत. तर त्याला खरं म्हणायला गेलो का नाही तर तिथं एक मार्गीला काय 2च कासरे लावतात, पण ब्रेक वगैरे लावतात आपल्याकडं. आज परच्या मैदानात जशी त्यानं ब्रेक लावलेले, तर बरेचसे लोकांनी त्याला विचारलं की हे कशाला लावले ते रश्या म्हणून. पण त्यानं लावले आणि भले बैलांनी गट पास नाही करतो किंवा सेमिनार नाही पोचतो, फायनल नाही पोचतो, पण आणून बैलांनी फाटी चेंज केलेली नाही. जे गेली तशीच आली मागं. एवढं एक खास वैशिष्ट्य होतं. बघ, बैल खरेदी करण्यामागचं आहे ना एखादं कारण असतं. बरोबर, काहीतरी कारण असतं की आपला म्हणजे आता एवढी मोठी बैल आहेत, आपल्या साईडची पण बैलं पळतात, पण आपली साईडची बैल आहे ना वरती जात नाहीत. तुझं काय म्हणजे बैल खरेदी करण्यानंतर तुझं स्वप्न काय असेल? स्वप्न म्हणायला गेलं तर का नाही, जसा मला पाहिजे होता बैल, जसं मला नंदी पाहिजे होता का नाही तसाच मिळाला. एक म्हणजे माझ्या स्वप्नाच्या पलीकडचा मिळाला. कारण की ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या का नाही त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरचाच मिळाला. कारण की त्याचं जे पळण्याचा जो पळ वगैरे बघितला, आज तो दुसरा झाला आहे कंपल्सरी, पण ह्याच्या पुढचं जे आहे त्याच्याकडून तो माझी जी स्वप्न आहेत का नाही तो नक्कीच म्हणजे पूर्ण नक्कीच करू शकतो. कारण की स्वप्न म्हणायला गेलो तर ते डोळे बंद करून स्वप्न बघितलं हे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. जे उघड्या डोळ्याने आपण स्वप्न बघतो का नाही ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. आणि स्वप्न पण मोठी पाहायला पाहिजे. नक्कीच. कारण की ह्याच्याकडून माझं स्वप्न एकच आहे की भले फायनल मोठ्या म्हणजे नक्कीच आज कोकणामध्ये आणला आहे त्याला म्हणल्यावरती तो कोकणात पळवणारच त्याला, पण एक मार्गी पळवणार. आणि उद्या जसं की त्याचं वय होत जाणार, मोठा होत जाणार तसा त्याला मी इथं ठेवणारच नाही. मोठ्या मैदानामध्ये तुझा नेणार. भले तो नंबर मारो अगर नाही मारो, पण माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करून त्याच्याकडून घेणार की मोठ्या मैदानात त्यांना सरळ जाऊन सरळ पाहिजे. हां, म्हणजे फक्त बैल पळाला तरी समाधान बस. आणि आपल्या साईडची जेव्हा लोक म्हणजे आपल्या साईडची बैल जेव्हा वरच्या मैदानामध्ये जातात आणि पुकारतात
तेवढंही भारी असतं ती तो फिलिंग आहे ना. अभिमानच वेगळा असतो खरं हा, म्हणायचं. तेव्हा नाव येतं ते कोकणाचं नाव येतं नक्कीच. पूर्ण आज, कोकणामध्ये. माझ्या चॅनलचं सुद्धा नाव घेतात की फक्त भटकंती यूट्यूबचे मालक ओमकार पवार. जसं की आपल्या कोकणामध्ये वैभवदादा पवार घेतातच, रणजित निंबा आपले रणजित पाटील शाहूवाडीवाले हां. ते सुद्धा घेतात. परत दत्ताभाऊ वारकरी सुद्धा. म्हणजे मी मैदानामध्ये कॅमेरा हात म्हणजे चॅनलचं माझ्या एक्सेसरीज काही हातात नसताना सुद्धा जरी पाठीवरची बॅग बघितली तरी ते जातात समोरून, मी जात असताना समोरून ते प्रॉपर सांगतात की खऱ्या अर्थानं आजच्या हे संपूर्ण मैदान फक्त भटकंती यूट्यूब चॅनल या चॅनलवरती दिसणार. तर याचे मालक ओमकारदादा पवार यांचं सहर्ष स्वागत. म्हणजे जे इमेज मिळते का नाही, जे इज्जत असते ती माझ्यासोबत जे माझे मित्र असतात त्यांनासुद्धा भरून वाटतं की आपण कोणत्यातरी एक म्हणजे चांगलं आपल्या मित्रासोबत चालतोय म्हणून. आणि मला असं काय नाही की मला गर्व नाही कोणत्या गोष्टीचा. मी जरी मैदानामध्ये गेलो तरी एन्जॉयमेंट असते, माझ्या मस्ती चालू असते. मला काहीतरी इमेज आहे म्हणून मी कुठेतरी वरच्या स्टेपवर आहे म्हणून काहीतरी मी मोठं बोलेन असं माझ्या मनामध्ये काहीच नसतं आणि कधी येणारच सुद्धा नाही, असं आहे. आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर तुला काय माहीत नसेल बरोबर, तर बोलून पण नाही चालत. नक्कीच. हां. कारण की आज मला तुम्हाला खरं सांगायला गेलो तर मला रस्सीसुद्धा बांधता येत नाही. बैल घेतलाय खरं पण ती मला रस्सीसुद्धा बांधता येत नाही. पण म्हणजे एवढं मला बिन नॉलेजचा घेतला आहे, फक्त घ्यायचं म्हणून काय हाऊस म्हणून घेतलेला आहे. पण नियोजन हे मित्रचे माझे आहेत, मोठे गाडा मालक आहेत, प्रत्येकाचं नाव घेणं योग्य नाही. कारण की बॅनरवरती जर नाव टाकताना बऱ्याच मित्रांची नावं म्हणजे बऱ्याच ग्रुपवरची नावं आलेत. पण शिरवलीमधून सुद्धा मला मेसेज आला की शिरवलीकरांचं नाव राजूदादा लाड यांनी मला पर्सनल मेसेज टाकला की कॉंग्रॅच्युलेशन भावा. खरोखर मी माझं मन भरून आलं की शिरवलीमधून शिरवलीमध्ये मला ओळखतात, म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी बरेच जण ओळखतात. हां, आणि त्यांच्या ग्रुपचं जर नाव गेलं तर एक गावठी नंदी आहे देवाबाई म्हणून. बरोबर. त्या नंदीमुळे आहे ना पूर्ण त्या भैरी चंडिका प्रसन्न शिरवली त्याचं नाव झालं. आणि त्याच्यानंतर ती 4 बैल पळतात, अजून तो बैल पळतोय. आणि मी तुमचा बॅनर पण बघितला, त्या बॅनरमध्ये आहे ना आपला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे जे गाडा मालक आहेत ना तेवढ्या सगळ्यांचं परफेक्ट नियोजनमध्ये नाव आहे. आणि खंबीर 7 मधून का टाकलं की म्हणजे मला याच्यामधून मी पप्यादांना एकदाच बोललो की माऊली म्हटलं आपल्याला वासरू बघायचं आहे, तुमच्या हिशोबात चांगलं बघा म्हणून. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सकाळी सांगितलं मी 12 वाजता, त्यांनी मला संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ टाकायला चालू केला. आणि माझा नेट बंद होता. मला बोलले ओमकार कुठं आहेस? म्हटलं मी बाहेर आहे, गाडीवरती आहे. तर एक काम कर, नेट ऑन कर आणि लगेच बघ. तर म्हटलं काय झालं? ते म्हणतात बघ तरी. मी घाबरलो, दचकन लगेच व्हिडिओ ऑन केली, व्हॉट्सअप ऑन केलं, व्हिडिओ बघितल्या. तर म्हटलं कुठलं वासरू आहे? तर बोलतात डाव्या खांदीचा आहे, असा पाडा आहे. म्हणलं बघूया. तर बघताना फोटोमध्ये लय लहान वाटत होता, पण समोर ज्यावेळी बघितलं त्यावेळी अपेक्षेच्या पलीकडचंच नियोजन लागलं. बघ ओमकार, बैल खरेदी करायचा म्हणजे एक धाडसाचा निर्णय आहे. पुढचा विचार न करता बैल खरेदी केला आपण, बरोबर. फॅमिलीची रिॲक्शन काय आली? बैल खरेदी केल्यानंतर फॅमिलीची रिॲक्शन काय आली तुला? फॅमिलीची रिॲक्शन म्हटलं ना तर तुम्हाला सांगतो 1,20,000ची पहिली खरेदी माझी नायना आहे. तर तिला जेव्हा दावणीवरती आणली, परभणीतून आणली, कंटिन्यू 12 तास ती उभी होती, गाडीमध्ये प्रवास चालू होता. आणि फक्त मी एका शब्दाने पप्पांना पहिली काय गोष्ट असेल खरेदी काय मोठं करायचं असेल पप्पांना पहिलं सांगतो की असं माझं चाललं आहे प्लॅनिंग घ्यायचं. तर पप्पांचं माझं कोणतंही काम असो किंवा कोणताही नाद असो किंवा काही असो, माझा प्रश्न असला ना पप्पांकडं आजपर्यंत मला नाही बोललेलं नाही, असं आहे. म्हणून ती पहिली खरेदी नायना केलेली, दुसरा आपला राणा म्हणून केलेला व्हाईटमध्ये, आणि आता तिसरा म्हणजे मोठा हा एक. तर ह्याला खरेदी करायमागचं कारण मी पप्पांना बोललेलो की म्हटलं एक वासरू पप्पा बघितलं आहे, घ्यायचं चाललं आहे माझं प्लॅनिंग. त्या काही शब्दाने मला बोललेले नाहीत की कशाला वगैरे काय वगैरे. तर म्हणले ठीक आहे. तर मग त्यांना सांगितलं याच्या मागचा इतिहास की म्हटलं निवांत घ्यायचं आहे, आपल्याला कुठं काय मोठ्या शर्यती करायच्या नाहीत किंवा मोठेपणा काय करायचं नाही. एक आपण गोरगरीब आहे, एक नाद आहे, तुम्ही पण मोठी बैलं बाळगलेली आहेत म्हणून. तर त्यांनी एक जबरदस्त रिॲक्शन दिला आणि घ्यायचं म्हणून. आणि स्वतः ते हँडिकॅप आहेत, आता ॲक्सिडेंट झालं त्यांचं 1-2 वर्षापूर्वी, तर त्यांना तेवढंसं हे करता येत नाही. पण नक्कीच म्हणजे त्याला काय लागतं आहे, त्याला काय पाहिजे हे सगळं त्यांना समजतंय. कारण की तो जुना मालक आहे, बैलगाडी मालक. म्हणजे तुमच्या अगोदर तुमच्याकडे बैल होते? जसं की देवळावाले संग्राम ग्रुपचे जे मालक आहेत बाबूदादा शिर्के, त्यांच्याकडं संग्राम बैलापासून मोठी बैलं होती अगोदर. त्यावेळी आमचे पप्पा त्यांच्यासोबतच असायचे. त्यांच्यासोबत तेव्हा मोठी गाडी असायची, टेम्पो असायचा ना, जसा ट्रक असायचा
त्या ट्रकमधून. आता टेम्पोमधून 2-2, 4-4 भरून येतात. पण त्यावेळी एका बैलगाडीच्या मागं पूर्ण गावाची टीम असायची. तेव्हापासून त्यांचा नाद आहे. तर मग तेव्हापासून मग म्हटलं आपलं एक स्वप्न आहे की शेवटी कसे वडील आहेत आपले अजूनपर्यंत, तर मग एक करून टाकूया, काहीतरी घेऊन टाकूया म्हणूनसाठी मग एक घेतला वासरू. आमची आजी तर सगळं करते त्याचं. त्याला काय पाहिजे, पाणी पाहिजे तर मग सांगणार. जरी त्याचं जेवण संपलं, म्हणजे तुमची लागवड आता याचं काय नॉर्मल संपायचा प्रश्न येत नाही, पण जसं नायनाचं संपतं, नायनाला आपण कडबा वगैरे घालतो, तर कडबाचं वगैरे पोतं वगैरे संपलं तर लगेच मग सांगणार संपायच्या अगोदर 2 दिवस कडबा संपला आहे, चाना संपला आहे. मग आपण ॲडजस्टमेंट करून गाडीच्या टायमिंगमधून वेळ काढून घरी येताच्या टायमिंगला त्याचं सगळं खाद्य वगैरे आपण घेऊन येतो. बरं, घरी आल्यावरती पण आपला प्रवास आहे, एक 100-150 मीटर बाहेर चालायचं आहे. तिथून मी पण आणत नाही, फक्त गाडीमध्ये आणून टाकायचं काम करतो. माझी मम्मी स्वतः आणते घरामध्ये. म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट चांगला आहे. बैलांना जरी मैदानात पळून जरी व्यवस्थित आला तरी पण आमच्या घरचे नाराज नाहीत, असं आहे. आणि खऱ्या अर्थानं नाही म्हणायला गेलं तर माझ्या इथून 25 ते 30 किलोमीटर निखिलदादाचं गाव आहे. आणि तिथून मला निखिलदादानं मला सकाळी मेसेज केलेला की मी मुलाखतीसाठी येतो आहे, मला थोडीशी शॉर्ट पाहिजे तुझे. तर मित्रच आहेत माझे खास. आणि निखिलदादा तुम्हीसुद्धा आलात या ठिकाणी, आमच्या गरीबाच्या घरात तुमचेसुद्धा पाय लागले. जसं की आमचा राया आला त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्कीच आला. तर तुमचेसुद्धा आणि तुमच्या चॅनलचेसुद्धा आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि चॅनलसाठी माझ्याकडून, माझ्या रायाकडून, माझ्या चॅनलकडून आणि माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराकडून, बैलगाडी शौकीनांकडून तुमच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.